आजही आम्ही गाव कुसाबाहेर काय, कारण या व्यवस्थेने आमच्यावर लादलेली ही जी सिस्टम आहे त्यामुळे आज आम्ही गाव कुसाबाहेर आहे. अनेक वेळा सर्वे झाला, त्या सर्वे करणाऱ्या पागल लोकांना हे कसं कळलं नाही हे लोक गाव कुसाच्या बाहेर का आहेत, मेन गावात का नाही आहेत, आणखी अलर्जी आमची काय, बरोबर आहे की नाही. आणि म्हणून त्या सर्वे करणाऱ्या लोकांनी हे विचार करायला हवा की हा समाज आजही गाव कुसाच्या बाहेर काय. आणि म्हणून आमची प्रगती ही आरक्षणामुळे नाही झाली, आमची प्रगती ही तथागत भगवान गौतम बुद्धाच्या विज्ञानवादी दृष्टिकोनातून झाली. हे वास्तव सत्य आहे. आम्ही असंही म्हणलं तरी आमच्यातल्या काही भांडवलांना आणि 3% मिरची लागते. आम्ही असंही म्हणलं किंवा आमची प्रगती ही आरक्षणाने नाही झाली, कारण आमची प्रगती जर आरक्षणाने झाली असती तर आमच्या वस्त्या गाव कुसाच्या बाहेर राहिल्या नसत्या, आमच्या विद्यानगरमध्ये असत्या, मेन गावामध्ये असत्या, है ना. आणि प्रत्येक माणूस हा आमच्या नोकरीमध्ये असतो. तरी सुद्धा भलेही आम्ही गाव कुसाबाहेर असो, भलेही आम्ही जिथे असो, तिथून माझ्या समाजाने शून्यातून विश्व निर्माण केलं. आता आमचे सरांसारखे लोक सुटबुट कोटात सत्कार करताना त्यांना कशी फिलिंग झाली असेल बनसोडे सर, समाजाने सत्कार करत असताना जी फिलिंग होते ती कुठल्याच पैशात नाही मोजता येत, बरोबर आहे की नाही. आणि म्हणून आमची प्रगती जी आहे ते भारतीय महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या विज्ञानवादी दृष्टिकोनामुळे झाली. कारण आम्ही इथला अंधश्रद्धेला लाताडलं, आम्ही इथल्या देवधर्माला लाताडलं, आम्ही इथल्या भुवाबाजीला लाताडलं. आणि भुवाबाजीचा परिणाम काय होतो ते आता अशोक खरातने दाखवून दिलं. अशोक खरातने मंत्र्यांच्या बायकांना सुद्धा स्पेशल टॉनिक पाजलं, बरोबर आहे, वास्तव सत्य आहे. परंतु आमचे पत्रकार सुद्धा ही बातमी दाबून ठेवतात की ना कोणत्या मंत्र्याच्या कोणत्या बायकांना ते टॉनिक पाजलं ही बातमी आणखी बाहेरच आली नाही. ज्या दिवशी ही बातमी येईल की कोणत्या मंत्र्याच्या बायकांना अशोक खरातने स्पेशल टॉनिक पाजलं, बरोबर आहे ना, देशामध्ये महाराष्ट्रामध्ये खळबळ माजेल. आणि म्हणून अशा भोंदू लोकांना आम्ही तथागत भगवान गौतम बुद्धाच्या विज्ञानवादी धम्माने लाथाडलं आणि म्हणून आमची प्रगती झाली. त्या काळामध्ये बाबासाहेबांनी मराठा समाजासाठी सुद्धा, मराठा बांधवासाठी सुद्धा संविधानामध्ये तरतूद केली होती. तेव्हा मराठा बांधव काय म्हटला की आम्हाला यांच्या लाईननं नको, बरोबर आहे. परंतु कालांतराने का होईना हा समाज अभ्यास करू लागला, मराठा समाज अभ्यास करू लागला. त्यांनाही वाटायला लागलं की बाबासाहेबांनी ज्या मोठे बांधलेले आहेत SC ST OBC, बाबासाहेबांनी जे गटुडे बांधलेले आहेत या गटुड्यात आपण गेलं पाहिजे. मराठा समाज कुठे होता, मराठा समाज कुठे आहे, ओपन मध्ये 3% त्यांची तिथे प्रगती झाली नाही. त्यांनी सांगितलं आमचं खूप नुकसान झाले, नाही का. आणि म्हणून आता आदरणीय संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे यांच्या रूपाने मराठा समाज आता ओबीसी मध्ये आलेला आहे, ओबीसी मध्ये येतो आहे, बरोबर आहे. आणि जर आपण एका विचारानं केलं तर लोक काय म्हणतात की ओबीसीच्या ताटातलं मराठ्यांनी खाऊ नये, नाही का. ही एक बाजू आहे नाण्याची. परंतु नाण्याची दुसरी बाजू आहे, आपण जर समतावादी विचार केला की मी सुद्धा तुमच्यातलाच आहे असं जर म्हणत असतील, मी त्याच गटुड्यातला आहे, मी त्याच मागासलेल्या गटुड्यात आहे, आमच्या काही चुकीच्या लोकांच्या याच्यामुळे आम्ही 3% होतो, परंतु आम्ही सुद्धा मागासलेले आहेत, मागासवर्गीय आहेत, मला तुमच्याच गटुड्यात येऊ द्या, मला तुमच्याच ताटात खाऊ द्या. ही एक मानसिकता खऱ्या अर्थाने ती स्वागतार्ह आहे. तर नाण्याची दुसरी बाजू आमचा मातांग समाज म्हणतो की या गटुड्यातून मला बाहेर जाऊ द्या. तर मग ग्रेट कोण, मराठा समाज, मराठा बांधव की मातांग समाज, ग्रेट कोण, माझा प्रश्न आहे, वास्तव प्रश्न आहे. कारण मुद्द्याचं बोललं पाहिजे, नाही का, मुद्द्याचं बोललं पाहिजे. मस्के साहेब कोण ग्रेट, बरोबर आहे. आमच्यातला ज्याला गाजर दाखवलं जातंय या 3% मातांग समाजाला माझ्या दृष्टीने गाजर दाखवलं जातं की तुम्ही यांच्यातून बाहेर आलात की तुमची प्रगती होईल, बरोबर आहे. परंतु हे गाजराला कोण भुलायले, हे गाजर आहे. आणि हे गाजर का दाखवलं जाते, जोपर्यंत आपल्यात भांडणं लावले जात नाही तोपर्यंत हे 3% तिथं बसूच शकत नाही, कुठे गादीवर बसू शकत नाही. आणि म्हणून त्यांना आपल्यात भांडणे लावणं ही लावणं आहे. त्यांना सुरक्षित राहायचं असेल तर या लोकांना त्यांना भांडणं लावणं ही लावणं आहे.
मग त्यांनी पहिले मराठा ओबीसी मध्ये भांडणं लावले, मुस्लिमामध्ये भांडणं लावले, आता ते आपल्याकडे वळले. बरोबर आहे. परंतु आमचा बुद्धिस्ट समाज हा अभ्यासशील समाज आहे ना. जेव्हा जेव्हा आम्ही आमच्या अवकातीवर येतो, सत्यात कोणीही असो, आम्ही त्याला नमविल्याशिवाय सोडत नाही. याचं उत्तम उदाहरण बाबासाहेब आंबेडकरांचं विद्यापीठ आहे. आम्हाला पाहिजे होतं, आम्ही घेतलंच. बरोबर आहे. मुंबईचा आपल्या हे केलेलं हिंदू मिल चौक सत्याग्रह असेल, तोही आम्ही घेतला. बरोबर आहे. जेव्हा आम्ही आमच्या अवकातीवर येऊ तेव्हा आम्ही ते केल्याशिवाय सोडत नाही. कदाचित मातांग बांधवांना वाटत असेल की त्या गाजराला बघून त्यांची प्रगती होणार आहे, तर भविष्यात त्यांचं खूप मोठं धोका होणार आहे. जर जरांगे पाटलाला कळालं असेल मी तुमच्याच पोतडीतला आहे, मी तुमच्याच गटुड्यातला आहे, कालांतराने अनेक वर्षाच्या बाद त्यांना आपल्याच वाटेने यावं लागलं, तसं पुन्हा हे जरी बाहेर गेले तरी सुद्धा यांना आपल्याच वाटेत यावं लागेल, तथागतांच्याच वाटेत यावं लागेल. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. बरोबर आहे. यांनी कितीही केलं तरी. बरोबर आहे. आपल्याकडे अजितदादाचा अपघात झाला आणि त्याचा FIR महाराष्ट्रात दाखल झाला नाही. राजकारण सोडलं, एक व्यक्ती म्हणून जर या देशामध्ये FIR इतक्या बलाढ्य व्यक्तीचा होत नाही, दाखल होत नाही, ते सत्तेत आहेत, पैशात आहेत, सगळ्याच गोष्टीत आहेत, कारखान्यात आहेत, पॉवरमध्ये आहेत, संघटनेमध्ये आहेत, तरी सुद्धा या महाराष्ट्रामध्ये FIR दाखल होत नाही, गुन्हा दाखल होत नाही. बरोबर आहे. पण आमच्या बनसोडे सरांसारखे, उजगडे सरांसारखे लोक पंचशील आणि निळे हे जे असे घातले ना गळ्यामध्ये, पोलीस स्टेशनच्या दारात जाऊन बसले, अॅट्रॉसिटी दाखल होतेच आणि होतेच. आमच्या फटीचार कार्यकर्ता, आमचा पॅन्थर, तो गुन्हा दाखल करू शकतो. ही ताकद माझ्या समाजामध्ये आहे. आणि म्हणून ही ताकद वाढवायची असेल तर आपल्याला बाबासाहेबांचं संविधान वाचवावं लागेल. बाबासाहेबांचं संविधान वाचवण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र येणे ही काळाची गरज आहे. बोलण्यासारखं खूप आहे. या ठिकाणी आपण मला सन्मान दिला, खूप मोठा सत्कार केला. या ठिकाणी आपल्या सदैव ऋणात राहून मी माझे 2 शब्द संबोधतो. क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय.